हॅलो, आज आपण बनवणार आहे रताळ्याचे घारगे. त्याच्यासाठी आपण अर्धा किलो रताळे घेतले. ते स्वच्छ 2 पाण्याने धुतलेले आहे आणि त्याची सालं काढून आपण असे तुकडे करून घेतले. थोडंसं कुकरच्या भांड्यात पाणी घातलेलं आहे आणि आता आपण त्या कुकरला वाफवायला ठेवूया. आता आपण रताळे कुकरमध्ये ठेवले आहे आणि त्याचा 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. आता आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आहे. आता आपण रताळे काढून घेणार आहोत. आपण आता रताळे मॅश करून घेणार आहोत. गरम असतानाच मॅश करायचे, म्हणजे त्यात आपला गूळ छान वितळला जातो. छान शिजलेले आहे आपले रताळे. हे बघा, छान असे मॅश झाले आहे. त्यामध्ये आपण वाटीभर गूळ किसून घेतलेला आहे. किसून घेतल्यामुळे तो पटकन मिक्स होतो. रताळ्यात ऑलरेडी हे असतं, गोडवा असतो, म्हणून आपण गूळ जास्त नाही घ्यायचा त्यामध्ये. गरम असतानाच आपण मॅश केलं ना तर ते छान पटकन गूळ वितळला जातो आणि पूर्ण मिश्रण छान मिक्स होतं. असं आपण छान मिक्स करून घेऊया. फोर्कने केलं पाहिजे छान. फोर्कच्या साहाय्याने छान मिक्स होतं. गूळ सगळं व्यवस्थित विरघळला याच्यात आणि मिक्स पण झालेलं आहे. आता हे थोडंसं आपण गार करून घेऊया मिश्रण. आता आपण हे मिश्रण रताळ्याचं गूळ घातलेलं तयार केलेलं आहे ते एकत्र करूया पिठामध्ये. त्यामध्ये आपण जायफळची पावडर टाकूया. गूळ असलं की जायफळची पावडर आवश्यक आहे. चवीला मीठ गोडाच्या ह्याच्यात. चण्याचं पीठ घ्यायचं आहे, एक चमचा साधारण. इकडे तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी आणि गव्हाचं पीठ. याच्यात जेवढं बसेल तेवढं आपल्याला भिजवायचं आहे. पीठ पाणी वापरायचं नाही. या लगद्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं टाकायचं आहे. याची पुरणपोळी पण छान बनते रताळ्याची. रताळे हे पौष्टिक आहे शरीरासाठी. या प्रकारे आपल्या सेवनात हवं ते. रताळे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेकारक आहे, ज्यामध्ये उच्च फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन समृद्ध असल्याने दृष्टी सुधारते. रोगप्रतिकारशक्ती आपली वाढते. हे आपल्या स्किनसाठी पण खूप चांगलं आहे, केसांसाठी पण चांगलं आहे आणि दृष्टी पण आपली सुधारते आणि रक्तातली साखर आणि वजन आपलं नियंत्रित ठेवतं. हे आपल्या हृदयासाठी पण खूप चांगलं आहे. याचे खूप फायदे आहे रताळं खाण्याचे. त्याच्यामुळे ही रेसिपी आवर्जून सगळ्यांनी ट्राय करा. आपण तेल लावून असं छान मळून घेतलं आहे पीठ घारग्यांचं. आणि
पुन्हा तेल लावून थोडंसं 1-5 मिनटं रेस्ट करूया. तेल लावून आपण हे पीठ पुन्हा सारखं करून घ्यायचं आहे आणि आता पुऱ्या लाटून घेऊया. त्याला तेल लावायचं आहे पोळपाटाला आणि पुऱ्या लाटून घ्यायचे. साधारण एवढ्या जाडीची पुरी करायची आहे. त्याप्रमाणे आपण पुऱ्या करून घेणार आहोत. अशा पुऱ्या करून घेणार आहोत. आपलं तेल तापलेलं आहे. आपण आता पुरी तळूया. आता याच्या मार्गे गॅस मंदच ठेवायचा आहे, कारण गूळ असल्यामुळे ते पटकन लाल होतात. असं थोडंसं दाबून आपण हे करायचं. उलटं करायची घाई करायची नाही आहे, कारण एका बाजूने सारखं सारखं उलटलं तर तेल जास्त तेलकट होत्या पुऱ्या. छान फुगते आहे बघा आपली पुरी. 2 वेळाच आपण पुरी उलटाची आहे, कारण जास्त उलटले की ती तेल पिणार खूप. आता आपण ही चांगलं तेल नितरून घेऊया. परत दुसरी पुरी आपण चेक करूया. थोडी दाबाची पुरी हलक्या हाताने, म्हणजे छान फुगते. छान तम्मा फुगलेली आहे आपली पुरी. अशी छान फुगलेली आहे पुरी आपली. तेल चांगलं निथळून घेऊया. पुन्हा दुसरी पुरी मी दाखवते तुम्हाला. एका साईडने लाल झाल्यावर आपण दुसऱ्या साईडला उलट करायची आहे. आणि आपण अशा प्रकारे सगळं पुऱ्या तळून घेऊया. त्या टेस्टी पण लागतात खूप आणि स्वादिष्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. या प्रकारे आपण याच्यावर ठेवूया, म्हणजे त्याचं वाफ सगळ्या बाजूने निघून जाईल. आणि ह्या आपल्याला आठवड्याभर स्टोर करता येतात. आणि तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही कॅरी पण करू शकता. तर आता तुम्ही बघा, आपले मस्त रताळ्याचे घारगे रेडी आहे.
खूपच मस्त झाले आहे. टेस्ट पण खूप छान झाली आहे. खूप हेल्दी आहे. खूप मस्त आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपी घेऊन आम्ही तुमच्यासमोर नक्कीच येणार आहे लवकरच. तर चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. थँक्यू.